बाळा तू कुणाच्या नादाला लागलाय? या पठ्ठ्याचा ज्यानं नाद केला त्याचं कुणाचं बी चांगलं झालं नाही. तुझ्या वंशाला सुद्धा दिवा राहत नसतोय बघ. चल निघ. तुझ्या वंशाला कसा दिवा राहतोय तेच मी बघतो. अशा पद्धतीचा भांडणामध्ये तो शेजारचा तो भावकीतला माणूस बोलला आणि मंडळी खरोखरच तसंच घडू लागलं. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणणारी आणि मन हेलावून टाकणारी ही स्टोरी आहे मंडळी. या स्टोरीचं शीर्षक आहे बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद. होय मंडळी, हा विषय काय आहे, ही स्टोरी काय आहे, नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जय बाळूमामा अशी एक कमेंट नक्की करा. नागनाथ नावाचा अतिशय गरीब माणूस, शेतकरी माणूस, परंतु भावकीतल्या लोकांसोबत त्याचं पटत नसायचं. मंडळी घडलं ही असंच. शेजारच्या त्या बांधकऱ्यासोबत त्याचं भांडण झालं. तो भावकीतला माणूस सहज बोलून गेला, अरे बाळा तू कुणाच्या नादाला लागतोयस? ह्या पठ्ठ्याचा ज्यानं नाद केला त्याचं कधीच चांगलं झालं नाही. तुझ्या वंशाला कसा दिवा राहतो तेच बघून घेतो. तुझ्या वंशाला सुद्धा दिवा राहत नसतोय बघ. चल निघ. अशा पद्धतीनं तो भावकीतला माणूस बोलला आणि मंडळी बरीचशी लोक अशी बोलत होती की अरे त्याच्या नादाला लागत जाऊ नको, त्याची जीभ काळी आहे, तो बोललेलं खरं होतं. एवढंच नाही तर तो व्यक्ती काहीतरी काळी जादू करतो, काही तांत्रिक क्रिया करतो आणि त्याच्या त्या तांत्रिक क्रिया सफल होतात. तो तुझ्यावरती काहीतरी वेगळ्याच मारण वगैरे क्रिया असतात त्यासारख्या क्रिया तंत्रक्रिया करेल आणि तुला संपवेल. मंडळी अक्षरशः मन हेलावून जाईल. त्या व्यक्तीसोबत घडूही तसंच लागलं. काही दिवसांनी त्याचा एक लहानगा मुलगा आजारी पडला. एकुलता एक तो मुलगा. मंडळी घडलं असं की त्याला कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं ग्रासलं आणि तो त्याचा मुलगा मात्र मरण पावला. त्याला तेच शब्द त्या भावकीच्या माणसाचे भांडणामधले आठवत होते. तो दुःखाने व्याकुळ झालेला होता. त्या भावकीतल्या माणसानं दिलेला श्रापच खरा ठरतोय की काय असं त्याला वाटत होतं. आणि खरोखरच त्याचा एकुलता एक मुलगा या दुर्धर आजारामध्ये काही दिवसानंतर मरण पावला. एकुलता एक मुलगा माऊली. ते दोघेजण नवरा बायको अगदी दुःखाच्या डोंगराखाली दबले गेले. दुःखाने त्यांचं अंतःकरण व्याकुळ होऊन गेलं. काय करावं काही सुचेना. न राहून त्याला त्या भावकीतल्या माणसाचे भांडणातले शब्द आठवत होते. अरे तुझ्या वंशाला कसा दिवा राहतोय तेच बघून घेतो. चल निघ. मंडळी अशा पद्धतीने तो व्यक्ती बोललेला होता आणि तसंच काहीसं घडलेलं होतं. त्या मुलाच्या दुःखाच्या विरहाने त्याची पत्नी सुद्धा अगदी घायाळ झालेली होती. ती सुद्धा काही दिवसांनी आजारी पडली. औषधोपचार सुरू केले आणि खंगून एक दिवशी त्या माऊलीला अटॅक आला आणि तीही मरून गेली. बघा मंडळी, तुझ्या वंशाला सुद्धा दिवा राहत नसतोय अशा पद्धतीने तो व्यक्ती बोललेला होता. आणि गावातली लोक बोलत होती की अरे तू त्याच्या नादाला कशाला लागलास? तो काहीतरी काळी जादू करतोय, मारण क्रियासारख्या भयंकर अशा तांत्रिक क्रिया करतोय आणि त्याच्या त्या क्रिया सफल होत्यात, अशी बरीचशी लोक बोलत होती. मंडळी आता घडलेलंही तसंच होतं. हा जो नागनाथ नावाचा गरीब माणूस आहे पूर्णपणे निराशेमध्ये बुडून गेला. अहो एकुलता एक लहानगा मुलगा तोही मरण पावला आणि खंगून अगदी नंतर अटॅक येऊन त्याची बायको सुद्धा मरण पावली. आता करणार काय? घरातले वगैरे काही जण आई वडील त्याचे बोलत होते की बाळा घाबरू नकोस, आता दुसरं लग्न कर, झालं गेलं ते सगळं काही विसरून जा. परंतु दुसऱ्या लग्नासाठी मुलगी कोण देणार? आणि शेवटी कसं बसं जर लग्न केलं तर तो श्राप त्या भावकीतल्या माणसाचा मिटलेला नाही. तो बोललाय की तुझ्या वंशाला कसा दिवा राहतो तेच बघून घेतो. राहत नसतोय तुझ्या वंशाला दिवा. आणि ही भीती मात्र या नागनाथच्या गरीब माणसाच्या मनामध्ये होती. मंडळी त्यानं सर्व काही सोडून दिलं. अगदी त्याची मानसिक स्थिती बिघडत गेली. तो वेड्यासारखं वागू लागला. परंतु नंतर काही लोकांनी त्याला सांगितलं की अरे बाळूमामांच्या मेंढरांमध्ये तुझा मामांच्या मेंढरांची तू सेवा कर, भलं तुझं लग्न होईल ना होईल, परंतु तुझं मानसिक आरोग्य तर स्थिर राहील. तू या दुःखामधून बाहेर पडशील. आणि खरोखरच तो व्यक्ती जवळपासच मामांचा तळ आलेला होता. त्या ठिकाणी मामांचे सेवेकरी म्हणून किंवा ते बकऱ्याची राखण करण्यासाठी त्या तळावरती गेला. एक 15-20 दिवस त्या ठिकाणी राहिला. दिवसामागून दिवस निघून जात होते. परंतु याचं मात्र थोडंसं मानसिक स्थैर्य ह्याला वाटू लागलं. आणि पुढे अचानक पण म्हणे एका नातेवाईकांमधून निरोप आला आणि त्याच्यासाठी एक मुलगी बघण्यात आली आणि पुन्हा याचं लग्न जुळलं. बघा पुन्हा मंडळी याचं लग्न जुळलं. आणि आता मात्र
यानं ठरवलं की मामांच्याच कृपेने आता माझं सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आयुष्य जागेवरती आलंय. परंतु त्या व्यक्तीच्या श्रापाचं काय? तो बोललाय तुझ्या वंशाला सुद्धा दिवा राहत नसतोय. याचं मंडळी आता पुन्हा लग्न झालं. 5-6 एकर शेती होती, घरची परिस्थिती सुद्धा चांगली होती. आणि मंडळी लग्नानंतर 1-1.5 वर्षानंतर पुन्हा याला या दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा झाला. आता मुलगा झाला, मामांच्या सेवेमध्ये हा बराच काळ होता. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. मंडळी नंतर मात्र मामांच्या तळावरती येणे किंवा बकऱ्यांची सेवा करणे याच्यापासून याला थोडा म्हणजे दुरावा निर्माण झाला. कारण हा संसारामध्ये रमला. एक ठिकाणी नोकरी करू लागला, शिपायाची नोकरी त्याला एका कॉलेजवरती लागली. आणि मंडळी दिवसामागून दिवस निघून गेले. ह्याचा हा दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा सुद्धा मोठा होऊ लागला. तो मुलगा झाला 6 ते 7 वर्षाचा. आणि मंडळी अचानकपणे न घडायला हवं तेच घडलं. त्याच्या काही मित्रांसोबत तो मुलगा ग्राउंडवरती खेळत होता. तो लहानगा मुलगा. आणि पळता पळता धावता अचानकपणे एका जागी स्तब्ध एका जागी तो मुलगा पडला. त्याच्या हृदयाचे ठोके मात्र चालू होते. आता घडलंय काय, झालंय काय? ती लहानगी मुलं घाबरली. त्यांनी लगेच जाऊन या व्यक्तीच्या घरी सांगितलं, मुलगा पडलाय, बेशुद्ध पडलाय. अक्षरशः तोही त्या ठिकाणी ग्राउंडवरती गेला. बघितलं लेकराला, जीवाच्या आकांताने त्यानं बघितलं. तो लेकरू त्याचं लहानगं मुलगं त्यानं खांद्यावरती घेतलं आणि धावत गेला. शेजारच्या माणसाची मोटरसायकल घेतली आणि त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये दाखल केलं. विशेष उपचार त्याच्यावरती सुरू झाले. मंडळी 2 दिवस त्या मुलावरती उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की याच्या हृदयाची जी धडधड आहे ही मात्र आता फार मंदावत चाललेली आहे. बघा, त्याची जी बायको आहे ती बायको आणि तो हे दोघेजण दवाखान्यामध्ये थांबून होते. अधूनमधून कोणीतरी नातेवाईक यायचं, बघायचं आणि निघून जायचं. कोणी फार जवळचं नातेवाईक असेल तर काही थोडेफार पैसे देऊन जायचं. दवाखान्याचं बिल किती झालंय कोणीतरी एखादा यायचा आणि विचारपूस करायचा. परंतु याच्या पलीकडे मंडळी कोण काय करणार? आणि आता मात्र न राहून त्या गरीब माणसाच्या, त्या नागनाथच्या मनामध्ये त्या भावकीतल्या माणसाचे शब्द घोळू लागले. अरे तुझ्या वंशाला कसा दिवा राहतोय तेच मी बघतो. आणि बघा मंडळी, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पूर्वी घडलेल्या घटना आठवू लागल्या की त्याची अगोदरची पत्नी कशा पद्धतीने मरण पावली, त्याचा जो अगोदरच्या पत्नीचा मुलगा होता तो कशा पद्धतीने मरण पावला. हे त्याला लक्षामध्ये आलं, आठवलं आणि घळ मंडळी त्याच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. आता ते दोघेजण नवरा बायको बाहेर बसलेले होते. अचानकपणे आतमधून डॉक्टरांनी एका शिपायाला पाठवलं आणि आतमध्ये बोलावून घेतलं. रात्रीच्या 1 वाजलेल्या. होय मंडळी, 1 वाजलेल्या. यावेळी त्या डॉक्टरांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की हे बघा, आम्ही जे काही प्रयत्न आहेत तर ते आमच्या बाजूने युद्ध पातळीवरती अगदी पूर्णपणे प्रयत्न करतोय. परंतु मुलगा तुम्हाला सुखरूप मिळेल की नाही आता ते आमच्या हातामध्ये पूर्णपणे राहिलेलं नाही. आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकत नाही. त्याच्या छातीची धडधड सुरू आहे परंतु ती फार मंदावलेली आहे. फार म्हणजे अगदी तुम्ही एक काम करा, जे कोणी तुमचे जवळचे नातेवाईक असतील त्यांना शेवटचं बघायला या मुलाला बोलावून घ्या. याचं काय म्हणजे आम्ही शाश्वती देऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि मंडळी, त्या समोर बसलेल्या त्या डॉक्टराचे शब्द जसे याच्या कानावरती पडले तशी मात्र याच्या पायाखालची जमीन सरकून गेली. याचे हातपाय थंडगार पडले. आता करायचं काय? आणि न राहून त्याला त्या भावकीतल्याच माणसाचे शब्द आठवत होते की अरे तुझ्या वंशाला दिवा राहत नसतोय, तुझ्या वंशाला कसा दिवा राहतो तेच मी बघतो. आता मात्र पूर्णपणे हा निराश झालेला होता. करणार काय? डॉक्टर बोलतायत की जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या शेवटचं या मुलाला बघायला. आता त्याची जी पत्नी आहे पत्नी तर बाहेर थांबलेली होती. आता त्या पत्नीला जर हा विषय सांगितला तर ती किती दुःखामध्ये बुडेल, तिला किती दुःख होईल, ती जागीच कोसळेल. तिच्यापासून हे आपण लपवायचं असं म्हणून तो बाहेर येऊ लागला. रात्रीचा मंद असा बाहेर एक बल्ब होता दवाखान्याच्या बाहेर. परंतु मंडळी, आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरून बरंचसं काही त्या पत्नीनं ओळखून घेतलं की आपल्या मुलाची जी परिस्थिती आहे ही फार बिकट आहे, गंभीर आहे, हे तिच्या लक्षामध्ये आले. आणि
त्या उभ्या असणाऱ्या आपल्या पत्नीचा चेहरा यानं बघताच मात्र याला अंतःकरणापासून हुंदका दाटून आला. त्याला आवरलं नाही, अगदी त्याला रडू कोसळलं. आणि यातच त्या बायकोनं त्याच्या सगळं काही समजून घेतलं. तरीही अशा परिस्थितीमध्ये ती बिचारी हिच्या नवऱ्याला मात्र धीर देत होती. मंडळी, घडलेलं असं होतं, रात्रीच्या 1 वाजलेल्या होत्या. पूर्णपणे रस्ता वगैरे सामसूम होता, अजिबात गर्दी वगैरे काही नव्हतं. अधूनमधून एखादी गाडी एक अर्ध्या तासानं तिथून जायची. पूर्णपणे रस्ता वगैरे ठप्प होता आणि त्या डॉक्टरची गाडी बाहेरच थोडंसं असं शेडनेट वगैरे हातरलेलं होतं आणि त्या ठिकाणी गाडी पार्किंग करण्यासाठी जागा होती त्या दवाखान्याच्या बाहेर. आणि तिथं ती डॉक्टरची 4 चाकी गाडी लावलेली होती आणि गाडीच्याच बाजूला कुणीतरी अंथरूण टाकून झोपलेलं होतं. आता तो व्यक्ती मात्र, जसं ह्या नवरा बायकोच्या रडण्याचे हुंदके त्याच्या कानावरती गेले तसा तो व्यक्ती झोपेमधून उठला. शाल एक पांघरून तो व्यक्ती झोपलेला होता. तो व्यक्ती उठला. यांनी त्याच्याकडे यांचं लक्ष गेलं तर अक्षरशः एक वयस्कर माणूस होता. धोतर वगैरे गुंडाळलेलं होतं आणि अशाच पद्धतीने खांद्यामध्ये टॉवेल वगैरे टाकलेला होता. उठला. आता हे दोघेजण कोणतरी नवरा बायको या हॉस्पिटलच्या बाहेर रडतायत. म्हणून तो व्यक्ती थोडासा जवळ आला आणि म्हणाला, काय रे बाळांनो, काय झालं रडायला तुम्हाला? मला सांगा तुमची काय अडचण आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा असा असा विषय आहे. मुलगा आमचा 6 ते 7 वर्षाचा इथं ICU मध्ये दाखल आहे, सिरियस आहे, गंभीर परिस्थिती. आणि डॉक्टरांनी सांगितलंय की जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या. आता या मुलाचं शेवटी काय खरं नाही. आम्ही सगळे प्रयत्न केलेत असे डॉक्टर बोललेत. आता तो जो व्यक्ती आहे, तो धोतर गुंडाळलेला तो वयस्कर व्यक्ती म्हणाला, बाबा जरा दामानं घे, थोडंसं शांत हो. तूच जर खचून गेलास तर मग कसं व्हायचं? आणि मंडळी, तो जो व्यक्ती आहे तो बोलला की हे बघ, तू कधीतरी बाळूमामांना आता साकडं घालून बघ. माझा सुद्धा मुलगा, त्याची बाळूमामांवरती श्रद्धा आहे, त्याचंही लग्नाचं काम अडलंय. त्याच्यामुळं तो 20 दिवस झालं मामांच्या तळावरती गेलाय. आता शेवटी देवाची सेवा करायला आपण कसं नाही म्हणायचं, आपण कसं अडवायचं? आणि आता दिवाळीचा काळ सुरू आहे. मालकीन म्हणाली की आपल्या लेकराकडे एकदा जाऊन या, त्याला दिवाळीचा काहीतरी फराळ वगैरे घेऊन जावा, लाडू करंज्या घेऊन जावा म्हणून बायकोनं पाठवले. अंतर फार दूर आहे. इथपर्यंतच, या शहरापर्यंत मला ST भेटली आणि इथून पुढं मला ST भेटली नाही. आता तिथं ST बस स्टँडवरती कसं झोपायचं? बस स्टँडवरती झोपायचं म्हटलं तर रात्रीचं अपरात्रीचं असं चोरा चिलटांचं भीती असते. याच्यामुळे हा दवाखाना मोठा वाटला. म्हणून ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे, इथं बाजूला आश्रयाला झोपलोय. बाबा तू काय काम कर, आता मी तुझी एकच मदत करू शकतोय. लगबगीनं तो ते अंतरलेल्या अंथरुणाच्या त्याच्या उशाशी जवळ एक बॅग होती, म्हणजे एक हातामध्ये धरायची एक बाजारची पिशवी असते बघा, तशा पद्धतीची पिशवी होती. तो व्यक्ती, तो वयस्कर म्हातारा लगबगीनं तिथे गेला. एक चिमूटभर भांडारा तिथं एक त्यानं गाठोड्यामध्ये बांधलेला होता. त्यामधला चिमूटभर भांडारा आणला आणि ह्या व्यक्तीच्या, या नागनाथ नावाच्या या माणसाच्या तळहातावरती दिला आणि म्हणाला, जा बघू तुझ्या मुलाला तो भांडारा लाव. आता हे जे दोघे जण नवरा बायको आहेत, आता याचा तर, या व्यक्तीचा तर मामांवरती विश्वास होताच. परंतु अलीकडच्या काळामध्ये धावपळीमध्ये त्याचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं. म्हणजे मामांची सेवा वगैरे करण्यासाठी या 2-4 वर्षाच्या काळामध्ये तो तळावरती वगैरे गेलेला नव्हता. आता लगबगीनं तो आतमध्ये गेला, त्याचीही बायको आतमध्ये गेली. ICU मध्ये होता तो मुलगा. त्या मुलाच्या कपाळाला भांडारा लावला आणि अक्षरशः मंडळी, त्याच्या छातीची धडधड वगैरे पूर्णपणे मंदावलेली होती किंवा थांबलेलीच होती असं म्हणायला हरकत नाही. तो भांडारा लावला आणि त्या मात्र आईच्या डोळ्यामधून गळगळ अश्रू सुरू होते. तिची नजर त्या मुलावरती गेली आणि अक्षरशः तिच्या नवऱ्यानं जसा त्या मुलाला भांडारा लावला तसा त्या मुलाचा एक हात असा थरथर कापू लागला. तो हात हालू लागला आणि त्यानं आवाज दिला, डॉक्टर साहेब बघा ह्यो हात हलवू लागला. बघा तो ओरडत डॉक्टरच्या केबिनमध्ये गेला. डॉक्टरांना सांगितलं की मुलानं हात हलवलाय.
डॉक्टर सुद्धा लगबगीने आले, बघितलं, तपासणी सुरू केली, तर त्या मुलाची जी हृदयाची धडधड आहे ती धडधड मात्र आता वाढलेली होती. पूर्णपणे त्याचं शरीर थंड पडलेलं, ते शरीर आता त्या लहानग्या मुलाचं गरम लागू लागलं. आणि होय मंडळी, होय, दिवस उगवायच्या आतमध्ये तो मुलगा सुखरूप उठून बसलेला होता, तो मुलगा सुखरूप झालेला होता. ही आहे संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद. आता ते जे दोघे जण नवरा बायको आहेत, त्या मुलाचा हात हलू लागला, डॉक्टर तिथपर्यंत पोहोचले, हे सगळं काही झालं. आणि हे करता करता 15-20 मिनिटाचा वेळ गेला आणि त्याने ठरवलं की बाहेर तो भेटलेला माणूस, त्याला एकदा आपण भेटून बघूयात, त्याला बघायला जाऊयात. हे दोघेजण नवरा बायको अगदी धावपळीनं बाहेर आले. बघितलं तर काय, ती डॉक्टरची गाडी, 4 चाकी गाडी जिथं लावलेली आणि तिथंच बाजूला अंथरून टाकून झोपलेला तो वयोवृद्ध म्हातारा तिथून गायब झालेला होता. तो म्हातारा तिथे नव्हताच. त्यांना वाटलं की त्या म्हाताऱ्याच्या रूपाने साक्षात माझा देव संत सद्गुरू बाळूमामा इथे येऊन भेटून गेलात. बघा मंडळी, त्यांच्या डोळ्यामधून गळगळ अश्रू वाहू लागले. तो मुलगा सुखरूप बरा सुद्धा झाला. आणि खरं तर मंडळी, तो मुलगा पुढे व्यवस्थित अगदी ठणठणीत बरा झाला. परंतु त्या व्यक्तीला मात्र त्याच्या मनामध्ये धास्ती बसलेली होती एकाच गोष्टीची, की भावकीतला एक माणूस बोलला होता, अरे तुझ्या वंशाला दिवा सुद्धा राहत नसतो, या कसा तुझ्या वंशाला दिवा राहतोय तेच मी बघतो. आणि मंडळी, काहीतरी तसल्या तांत्रिक क्रिया वगैरे असतात, मारण क्रियेसारखा अत्यंत गंभीर अशा क्रिया आहेत असं मानलं जातं. आता ह्या क्रिया वैज्ञानिक दृष्ट्या किंवा आपल्या कायद्यानुसार, नियमानुसार हे अस्तित्वात आहेत असं मानलं जात नाही. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे असं मानलं जातं. सो असू दे, अंधश्रद्धा पसरवणे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. परंतु एक स्टोरी, एक कथा म्हणून हा व्हिडिओ फक्त तुम्ही बघा. कुठलीही अंधश्रद्धा पसरवणं आपला अजिबात येत नाही. आता त्या व्यक्तीला तसं वाटत होतं की माझ्या भावकीतला व्यक्ती, त्याने माझ्यावरती काहीतरी, आपल्या मुलांवरती मारणक्रिया लावलेली आहे आणि याच्यामुळं माझी मुलं संपत आहेत, मरत आहेत. पहिली बायको मरण पावली, मुलगा मरण पावला आणि आता दुसरं कसं लग्न झालं आणि दुसराही या पत्नीपासून झालेला मुलगा अशा पद्धतीने आजारामध्ये होता. परंतु तो काही काळ मात्र पहिल्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या घटना घडल्यानंतर मामांच्या तळावरती राहिलेला होता. भलेही नंतर तो या सांसारिक काही अडचणी असतील किंवा कामधंदा असेल, या व्यापामधून परत मामाच्या तळावरती गेलेला नव्हता, पण आता मात्र या संकटामधून त्याला मामानेच बाहेर काढलं होतं असं म्हणायला हरकत नाही. त्या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये येऊन काहीतरी चिमूटभर भंडारा त्या संत सद्गुरू बाळूमामानेच त्याला दिलेला होता असं म्हणायला हरकत नाही. त्याने बाहेर येऊन बघितलं तर अजिबात तिथं कोणीच माणूस नव्हता. आता ते डॉक्टर बोलले की काय झालं हो, का बाहेर गेलता तुम्ही? तेव्हा त्यांनी त्या डॉक्टरांना सुद्धा ही सगळी स्टोरी सांगितली की असा काही विषय आमच्यासोबत झाला. आता ते म्हणाले की कोण होता तो व्यक्ती, काय, आपण सगळं बघूयात. हॉस्पिटलच्या बाहेर आपले ते कॅमेरे आहेत, CCTV कॅमेरे, त्याच्यामध्ये सगळं काही दिसेल. तो व्यक्ती नेमका उठून कुठल्या दिशेला गेला, त्या डॉक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सगळं काही त्या कॉम्प्युटरमध्ये ते सगळं काही बघायला सुरुवात केली, रात्रीचं रेकॉर्ड. परंतु अजिबात त्या CCTV मध्ये, त्या फुटेजमध्ये अजिबात तो व्यक्ती दिसत नव्हता. हे दोघेजण नवरा बायको बाहेर गेलेले, बोललेले सगळं काही दिसत होतं. तळ हातामध्ये असं काहीतरी आणलेलं दिसत होतं. परंतु तो मात्र भेटलेला तो म्हातारा त्या CCTV मध्ये दिसतच नव्हता. तीच होती ती अद्भुत अशी देवी शक्ती, तेच होते संत सद्गुरू बाळूमामा असं म्हणायला आपण हरकत नाही. जिथे श्रद्धा आहे, जिथे आपली निष्ठा आहे, जिथे आपली उत्कट अशी भक्ती आहे, तिथं देव मात्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. ते मात्र निव्वळ सत्य आहे. याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही. देवावरती जर तुमची श्रद्धा असेल, उत्कट अशी भक्ती असेल, तर अडचणीमध्ये देव धावून येतोच. हे तितकंच सत्य. आणि मंडळी, पुढे अजून जे काय झालं ते तुम्हाला अक्षरशः बोलत असताना माऊली शब्द फुटत नाहीत. अशा पद्धतीची त्या गरीब माणसासोबतची ती परिस्थिती घडलेली होती की त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरू होतं. केवळ त्या भावकीतल्या माणसाच्या श्रापामुळं हे सगळं काही होतंय असं त्याला वाटत होतं. मंडळी, पुढची दिवाळी आली. तो मुलगा आता 8-9 वर्षाचा झालेला होता काही दिवसानंतर. आणि नंतर मात्र कोरोनाचा काळ आला आणि ज्या व्यक्तीनं त्याला श्राप दिलेला होता त्याचं इतकं हाल झालं, त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. थोडक्यात तुम्हाला सांगतोय की एक दिवाळी आली, त्याच्यामध्ये त्या कोरोनाची लागण त्या वाईट, त्या विद्रूप विचार असणाऱ्या त्या माणसाला झाली आणि अक्षरशः तो इतका खंगत मरण पावला. 1 वर्ष तो व्यक्ती अंथरुणाशी खिळून होता.
ज्यानं ज्यानं श्राप दिलेला होता की अरे तुझ्या वंशाला सुद्धा दिवा राहणार नाही, एखाद्याचं वाईट करायला जाल ना तुमच्यासोबत तितकंच त्याच्यापेक्षा भयंकर वाईट होईल. अक्षरशः एका दिवाळीपासून दुसरी दिवाळी येईपर्यंत तो व्यक्ती अंथरुणाशी खिळून होता. श्वास गुदमरत होते, ऑक्सिजन वगैरे दिला जात होता, परंतु अक्षरशः त्याला मरण सुद्धा सहजासहजी येत नव्हतं. 1 वर्ष 365 दिवस तो व्यक्ती तडफडत होता आणि शेवटी मंडळी तो पुढे 1 वर्षानंतर मरण पावला. बघा, ही जी स्टोरी आहे या स्टोरीला मी एक आशय कशामुळे दिला की बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद हा आशय याच्यामुळे दिला की खरंच अदृश्य रूपामध्ये का असेना परंतु मामा त्या ठिकाणी आलेले होते. त्या देवाला अदृश्य तर कसं म्हणावं, अगदी सगुण आणि साकार रूप होतं ते. अक्षरशः एक कोणीतरी वयोवृद्ध म्हातारा त्या नवरा बायकोना दिसत होता आणि त्या उशाशी ठेवलेल्या त्या पिशवीमधला भंडारा आणून त्यांना तळहातावरती दिलेला होता आणि तुमच्या त्या दवाखान्यामध्ये असणाऱ्या त्या मुलाच्या कपाळी लावा असं सांगितलं होतं. त्याच दवाखान्याबाहेर तो झोपलेला तो म्हातारा, त्यानंच तो भंडारा दिला आणि त्यांचा मुलगा बरा झाला. आणि पुढे मंडळी काही लोकांनी सांगितलं की तुझ्यासोबत हा असा विषय घडलाय, तू काय कर, जवळपास जर मामांचे मेंढरं कधी येत असतील तर कमीत कमी 5-4 दिवस तरी त्या मुलाला तू त्या मेंढरांमध्ये मेंढरांची सेवा करण्यासाठी सोड. तूही स्वतः तिथे राहा. सेवेचं फळ म्हणून तुझा आज वंश टिकून आहे. सेवेचं फळ म्हणून आज तू त्या वाईट गोष्टीमधून सावरलास.